आज व्हिडिओच्या अनुपासून सुरुवात आहे ना, कारण आज अनुचा दिवस आहे स्पेशल असा. तर छान अशी अनुला डोक्यावर रांगोळ मस्त घातली. तर आता तिला तयार करते आणि तुम्हाला दाखवते. तर अनुला नाश्ता करणार आहे. बोलो नाश्ता करायला. तर शाळेजवळ नाही तर सांगोल्यामध्ये फेस्टिवल आहे, तर त्याची ही तयारी होती. तर थोडीशी मी क्लिप घेतली, मला काही माहित नव्हतं. नंतर तिथं बोर्ड होता तो पाहिला आणि मी चालले होते भाज्या आणण्यासाठी. काय काय भाजी वगैरे घेऊन आलो. अनुला कॅडबरी कुल्फी आणले, सगळ्यांनाच आणले कुल्फी. कॅडबरी फक्त अनुला आणले. तर वाढदिवसाला काय काय संध्याकाळी करायचं तर त्याचं साहित्य सगळं आणलं. जेवण वगैरे झाली आणि तर आता वाढदिवसाला पावभाजी करायचं ठरलंय. तर सगळं साहित्य पावभाजीचं घेऊन आलो. फ्लावर वगैरे आज रविवार असल्यामुळं भाजीपाला म्हणजे संपला पण होता आणि रविवारचं कसं असतोय भाजीपाला. तर सकाळी सकाळी आज जाऊन आले. सकाळी सकाळी लवकर गेल्यामुळे जास्त भाज्या ही म्हणजे बाजार भाजून झालेला नव्हता भरलेला. तर जेवढं लागायचं होतं तेवढंच घेऊन आलो मग. तर आणि फ्लावर वगैरे म्हणजे शिमला मिरची पावभाजीसाठी. बटाटे मेन म्हणजे नव्हते, बटाटे पण आणले. हे बघा वाटाणा असा तर भिजवलाय. तर अर्धा किलो आहे बघा. आणि आता मी धने लागले भाजायला. तर धने पावडर पण नव्हती, तर म्हटलं धने भाजून सगळं पावडर करूया. आणले नाही पावडर. मग तयार आपण घरात केलेली जी पावडर असते ना त्याला वास पण छान येतो आणि फ्रेश आपली म्हणलं, त्यामुळे काय आणली नव्हती. आणि आता इथं चालली तयारी. पोरी लागले ती भाजी भरायला. इथं बड्डे करूनच काम करायला लागले. तर बटाटे भरायला लागली आहे. नंतर शिमला मिरची, कोथिंबीर आणि फ्लावर. तर फ्लावर म्हणलं स्वच्छ निवडून ना गरम पाण्यातनं धुवून काढून मग शिजवायचं. तर ही सगळ्यांची तयारी चालू आहे अशी. हे बघा आलूचं पण तरी फ्लॉवर बघा निवडायचं. कोथिंबीर आणि तनूला दिले बटाट्याच्या साली काढून मोठं मोठं चिरायचं. तरी सगळं आता शिजत घालायचंय. अगोदर वाटाणा लाव बारक्या कुकरला. वाटाणा शिजायचा नाही. हा वाटाणा धु हिजवाय. व्हिडिओ करणार बा आम्ही, काम करणार. आणि ही कोण करणार आहे काय बरं पावभाजी कोण करणार आहे? मम्मा करणार आहे. बरं घरात आपले शेफ कोण आहे? शेफ कोण आहे? मग पावभाजी कोण करणार आहे? पप्पाच करणार. शेफ आहे पप्पा म्हणल्यावर. मम्मी तयारी करणार आहे की. आणि परत भांड्याचा राडा ते पडलेला घासणार आहे की बघ तयारी सगळी करणार, सगळ्यांना देणार. मग परत भांडी पडलेली सगळ्या काकूंना द्यायचं आपण. परत मग भांडी पडलेली सगळी घासणार मम्मा. पप्पा नुसतं फोडणी टाकणार तिथं उभा राहून आणि राडा करणार. कोण राडा करताय? तर सकाळी आवरून गेले होते भाजी ती आणायला. ती घेऊन आले. इतकं गरम व्हायला लागलं म्हणून परत गाऊन घातला अजून. आणि आता केक पाव आणि काय काय थोडंफार सामान आणायचं ते अजून परत आणायला जायचंय. तर 5 वाजता जायचं. तर ह्या अगोदर म्हणलं निवडा निवडी करून सगळं आपलं कचरा वगैरे टाकायला येते ना. अगं त्याला बटाणा लाव म्हणलं होतं की. काय बर्फ नाही झाला. चला आता माझं अजून काम आहे, मी करते. तयारी ग करून ठेवूया की. परत काय कुकरला शिजवलं की फोडणी टाकलं की तर इथं तयारी चालू आहे. बटाटा शिमला मिरची खाली टाकलाय फ्लावर.
बस की पाणी. मीठ टाकले आणि आता हे शिजवून घ्यायचं आपल्याला. तर कुकरला शिजवून होते पटकन. धने पावडर बारीक करून मसाला डब्यात घेतली. मसाला डबा बघा स्वच्छ घासून सगळं गच्च अगदी भरलाय. असाच राहावा असं वाटतं नेहमी, पण राहत नाही असा, सगळीकडे तिकडं सांडतं. आता वाजले 5 आणि मी चहा ठेवला मस्त असं. टोमॅटो ना चॉपर मध्ये एकदम बारीक करून असं घेतलंय आणि आता फोडणी टाकायचंय. तर ना हे बघा असं तरी अशी भाजी शिजवून ना मॅश करून घेतली सगळ्या भाज्या म्हणजे. तर भाज्या वगैरे शिजवून घेतल्या आणि आता पावभाजी करायचं चाललं होतं. तर तेल आणि तूप थोडंसं अगोदरच टाकलेलं होतं, नंतर जिरे आणि एकदम बारीक टोमॅटो कांदा ना चॉपरमध्ये एकदम बारीकमध्ये चिरून घेतलं होतं आणि आले लसूण पेस्ट. तर सगळं ना चांगलं तुपामध्ये तेलामध्ये परतून घेऊन ना नंतर त्यामध्ये थोडंसं कलरिंगसाठी लाल तिखट टाकलं होतं, गरम मसाला आणि आपलं घरगुती चटणी. आणि वाटाणा अगोदर ना साईडला शिजवला होता, का तर वाटाणा जरा शिजायचा नाही मला वाटलं होतं. आणि नंतर पावभाजी मसाला असं टाकलं आणि थोडी धने पावडर ती पण मी घरातच बनवली होती. चवीनुसार मीठ टाकलं आणि पावभाजी अनु छान तयार होऊन असे बसले. सगळीच तयार झालेत म्हणजे, त्यातल्या त्यात अनु स्पेशल. तर अनुचं आवरले दीदीने अनुच्या. आणि इथं असं आता टिपावर हे कापड टाकले आपलं. हे गणपतीच्या वेळी आणलेलं होतं. तर केक वगैरे आणला इथं ठेवायचा. तर मी पण असे तयार झाले आणि सगळं घेऊन येऊन नंतर पावभाजी वगैरे केली. तर ह्यांनी केली तयारी, फक्त आम्ही करून दिली. ह्यांनीच केली. असं काय असलं कार्यक्रम की ह्यांनीच करत असतात. आणि केक आणलाय फ्रीजमध्ये ठेवलाय, अजून कोण आलं नाही, 7चा टाइम दिले. आणि बघू आता कधी येतात. तयार तर होऊन सगळीच बसलोय, लवकरच आवरलं. काय नाही की नाही झोपताना असं वाटतं की सगळं फिरा. तर सगळ्याजण आले आणि मग ना सेलिब्रेशनला सुरुवात केली. तर छान असं मी ऑप्शन वगैरे केलं आणि ड्रेस मात्र आणला नव्हता मी. तर ड्रेस तिला ना 26 जानेवारीला आणला होता, त्यावेळेचा तो नवीनच होता, एकदाच घातला होता तिने म्हणून तोच घातला. आणि ड्रेसला मॅचिंग व्हाईट होईल म्हणून व्हाईट फॉरेस्टचाच केक आणला होता. कायम ना ब्लॅक आणतो, पण ह्यावेळेला तोच आणला, म्हणजे चॉकलेट केक आणतो ना, तर ह्यावेळी नाही आणलं. आणि तरी पण एक मेंबर कमीच होतं. तर उन्हाळ्या सुट्टीला ते गेले, त्यामुळं त्यांना बोलवलं नाही मी. तर इतक्या लांबून आता कधी येणार म्हणून मग काय मी फोन केला नव्हता. करायचं आलं होतं मनात, मग त्यामुळं नाही बोलवलं. मग आम्ही त्यामुळं 4-5 जणीच होतो, नाहीतर जास्त मग कुणाला काही मी बोलवलं नाही. खरं तेवढ्यातल्या तेवढ्यातच आपलं छान असा वाढदिवस केला. शेजारचीच तेवढे 4-5 जणींना बोलवून. रंगवायला चालू. आता दुसरं गिफ्ट उघडायचं, नंतर रंगव. ती खडू ठेव त्याच्यामध्ये. आणि आईचा बर्थडे ड्रेस आणू. नवीन ड्रेस कोण दिला ग? नंतर कर. कुठले काकू ना? पप्पांना करतो का नाव विसरलं का काय? पूनम काकू. कुठले काकू? पूनम काकू. हा तर दुसरं उघड. इकडे बस, खाली बस तू. पूनम काकू.
गोष्टीवरनं म्हणते. ब्लॉक आहे, ब्लॉक. जोडायचं. ते कुणी दिलं? कुणी दिलं? कुणी दिलं? मी काय सांगितलं? बोललं की बोलायचं. कुठल्या काकून दिलंय मग? अर्चना आंटीनं. अर्चना लय अवघड आहे. अवघड आहे. आणि हे दुसरं अवघड आहे. म्हणते की तरी ही कुणी दिलं? आंटी म्हणते की भाभी नाही, बबली आंटी. कुणी दिलं? नाही, ती भाभीच डोक्यात फिट केलंय. ते आता येत नाही. भाभी तिची भाभी ननद लय मोठी आहे माहिती. भाभी काय दिलं? फकाटी कशाला? काय म्हणते? फटाकडे. 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 आता काय दिवाळी आहे फटाके द्यायला. फटाकडे नाही गं, जायलाच कोण नव्हतं बघा मग. आता येत आहेत आपलं एक तसं. अहो, वाढदिवसाला आमचं सेवन झालं नाही. असं होतंय सारखं वाढदिवसाला करतंय. मागच्या वेळेस झालं. एकच भाऊजी दोघे एकसारखी होती भाऊजी. कलरिंगचं आवडतेच लहान मुलांना खरं. ती जरा बसल्या बसल्या पेन्सिलचं करून घेतलं. आता दुसरं. रंगवेल तसा उन्हाळा सुट्टी. आता ही कोणी दिलं? टिफिन बॉक्स दिसतोय. अगं आम्हाला कुठं काय जायचंय का जेवायला? मला सकाळी मम्मी पप्पांना बोललो होते जेवायला. करून म्हणलं की भांडी आणि आम्हाला मस्त छान छान आहे ग. अरे काय ग? खोटं बरं आहे. अगो बाई गं, छान छान आहे. छान छान आहे की दीदीचं गिफ्ट. अरे वा. अगो बाई मॅचिंग झालं की ग, येलो येलो. हा ड्रेस आता माझं उघड. तनूचं ड्रेस त्या दिवशी चांगली ए, तिकड नको थांब. करते हिला काय तर पुढं करत होते तिकडं मागं आणि उठून वय? गेले. हा अक्षू करत गेले. काय सांगितलंय? काय म्हणायचं? हा आणि तिला हा नाही मग गेलं की चालू करते. आणि माझ्या माघारी अक्षू म्हणायचं. दीदीच म्हणायचं. बघ तनु दीदीनं काय दिलंय. पर्स दिली तनु दीदीने. तयार केल्या पर्स. अरे वा, छान आहे. बटवा तयार केलाय घरातच. मस्त मस्त छान केलाय की तयार. बऱ्याच कलर द्यायचं त्याच्यावर ड्रेसला. अडकव की उभा राहा. जवाब भूर टाका. फिरायला एकच दोरी लावलीस काय? पलीकडे डोक्यात हा ती ड्रेस होता फ्रॉक होता हो लहानपणीचा घेतलेला ते घातलाच नव्हता ती म्हणजे पडूनच आहे त्याचं काहीतरी करते ती फाडून ताट्या उडून केलाय ती बटन वगैरे तर झालं आता बर्थडेचं सेलिब्रेशन. तर आता आम्ही पावभाजी खातो तर ना सगळेजण छान असं खाऊन करून गेलीत आता. आणि अनुचं चाललंय, अनु बसली आज मोबाईल घेऊन. आज वाढदिवस म्हणून मोबाईल दिलाय तर काय नाही बसली आपली मोबाईल सारखी. पप्पाने माझा वाढदिवस केला आलीशी. होय छान छान केला ना. तुझ्या आवडीचं केक आणला आणि काय आणलं कॅडबरी आणली आणि कुल्फी आणली जिलेबी छान छान गिफ्ट सगळ्यांनी दिलं ना काकूंनी. काकूंनी पण सगळ्यात छान गिफ्ट दिलं. पूनम काकून आम्ही ह्या वर्षी ड्रेस कायम आणतोय अनुला पण ह्या वर्षी आर्थिक अडचण पैशाची अडचण असल्यामुळे अनुचा ड्रेस आणायचाच राहिला. रानूचा ना तर बर्थडे खूप छान झाला. तिचं सकाळपासून उठल्यापासून त्याचा झोपेपर्यंत तिचं खूप लाड केलं. तिला काय काय खाऊ दिलं, मोबाईल बघितला है ना अजिबात मार केला. रोज पण नाही मारत. आज मारलं नाही म्हणजे काय रोज मारतोय.
ऐक ना की एखादा फटका हा लय ऐक ना की द्यावा लागतोच. सगळं ऐकलंय आमचा छान असा वाढदिवस साजरा झाला आपला आज. छान वाढदिवस झाला. अनुला 5 वर्ष लागलं आहे की नाही. आता अनु शाळेत जाणार, जातेच म्हणा, पण मधनं रडायची. आता काय नाही. आता नाही म्हणलं? शेत आता मोठी झाली की पिल्लू. हा जायचं शाळेत छान छान बसायचं गप है ना. एक खरं तर वाढदिवस करायचाच नव्हता. कायम आता कसं झालं, आता 3-4 वर्ष करतोय. आता ह्या वर्षी काय घरातल्या घरात करायचं असं ठरवलं होतं, पण मला कोण कोण म्हणायला लागलेत की असू दे कर, आता काय लहान आहे एवढं तर वर्ष. मग म्हणलं ठीक आहे, मग एवढ्या वर्ष म्हणलं आता मग घरातल्या घरातच करायचं खरं तर ठरवलं होतं. माझ्या मनात होतं आपलं तेवढंच काहीतरी घरातल्या घरात तिच्या आवडीचं खाऊ करून केक कट करून ऑप्शन केलं म्हणजे झालं. तर अगदी अचानक ठरला सकाळी करायचा वाढदिवस. आपल्या आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. आणि अनुचा वाढदिवस कसा झाला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बाय.